2.5 महिन्यांपासून एवढं क्रौर्याची परिसीमा असणारी माहिती त्यांच्याकडे असतानाही ते क्रौर्य उरात घेऊन, त्या घटनेचं ते क्रौर्य उरात घेऊन ते वावरत होते आणि त्यांच्या मनात जराही चलबिचल होत नव्हती. दोषी असेल तर राजीनामा होईल, हे तुम्ही आत्ता फोटो बाहेर आल्यानंतर राजीनामा घेता. म्हणजे 2.5 महिन्यांपूर्वी तुमच्याकडे फोटो होते आणि फोटो असतानाही तुम्ही तो राजीनामा घेत नव्हतात. संतोष देशमुख यांची पत्नी तुमची बहीण असू शकत नाही का? संतोष देशमुख यांची आई, संतोष देशमुख यांची मुलगी ही तुमच्या बहीण कॅटेगरीत बसत नाही का? देवेंद्र फडणवीस हे मोठ्या धीराचे गृहस्थ म्हणावले पाहिजेत. सभागृहाच्या पटलावर अधिवेशन काळामध्ये ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातला घटनाक्रम सांगितला होता, तो घटनाक्रम जशाच तसा घडलेला आहे, हे फोटो कालचे जे आपण बघतोय त्यावरून लक्षात येतं. याचा स्पष्ट अर्थ हा आहे की सुरेश धस यांना तर ही माहिती होतीच होती, पण धस यांच्याकडे जी काही माहिती आली होती ती माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आली होती. म्हणजेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस खाते यांच्याकडे 2.5 महिन्यांपासून ही सगळी माहिती होती. 2.5 महिन्यांपासून एवढं क्रौर्याची परिसीमा असणारी माहिती त्यांच्याकडे असतानाही ते क्रौर्य उरात घेऊन, त्या घटनेचं ते क्रौर्य उरात घेऊन ते वावरत होते आणि त्यांच्या मनात जराही चलबिचल होत नव्हती. जे फोटो बघून महाराष्ट्राच्या जीवाची लाही लाही झाली, संतापाची लाट उसळली, ते फोटो बघून सुद्धा देवेंद्रजी आपल्या सगळ्यांना माध्यमांना सामोरे जाताना वारंवार म्हणत होते की दोषींना आम्ही सोडणार नाही आणि दोषी असेल तर त्याचा राजीनामा होईल. दोषी असेल तर राजीनामा होईल, हे तुम्ही आत्ता फोटो बाहेर आल्यानंतर राजीनामा घेता. म्हणजे 2.5 महिन्यांपूर्वी तुमच्याकडे फोटो होते आणि फोटो असतानाही तुम्ही तो राजीनामा घेत नव्हतात. म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं होतं? कारण हे तर उघड आहे की तुम्हाला धनंजय मुंडेंचा राजीनामा हवा होता, परंतु तो राजीनामा घेत असताना तुम्ही ज्या पद्धतीने गेली 2-2.5 महिन्यांचा वेळ काढूपणा केला, हा वेळ कशासाठी घेतला? कुठला पॉलिटिकल अजेंडा भाजपाला राबवायचा होता? मराठा आंदोलक मनोज जरांगेही म्हणाले की त्यांना त्यांचा एक अजेंडा राबवायचा होता. कोणत्या अजेंड्यासाठी 2.5 महिने हा इतकं म्हणजे इतकी सहनशीलता, इतका पेशन्स देवेंद्रजींकडे होता? मला प्रश्न पडतोय. निवडणुकीच्या आधी एकनाथ भाई, अजित दादा, देवा भाऊ, हे सगळे भाई भाऊ दादा जे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करत होते, कुठे गेलं त्यांचं ते सगळं प्रेम बहिणींबद्दलचं? संतोष देशमुख यांची पत्नी तुमची बहीण असू शकत नाही का? संतोष देशमुख यांची आई, संतोष देशमुख यांची मुलगी ही तुमच्या बहीण कॅटेगरीत बसत नाही का? लाडकी बहीण हा शब्द हा फक्त तुमच्या पुरता तुम्ही वापरलेला, स्वतःचं उदात्तीकरण करून घेण्यासाठी वापरलेला शब्द होता का? कुठे गेलं ते सगळं? जेव्हा राजीनाम्याची गोष्ट वारंवार विरोधकांकडून काढली जात होती, त्यावेळेला देवेंद्रजी म्हणत होते की जर दोषी असतील तर राजीनामा दिला जाईल, दोषी असतील तर राजीनामा दिला जाईल. मग देवेंद्रजींना विचारलं की ते म्हणायचे ते अजितदादांच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, तर मग अजितदादा त्यांच्या राजीनाम्याचं ठरवतील. अजितदादा म्हणायचे अरे बाबा, राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्रजी आहेत, देवेंद्रजी ठरवतील. एकनाथ शिंदेंची अजून वेगळीच तऱ्हा, कारण सध्या त्यांना कोणी विचारतच घेत नाही, त्यामुळे ते तसे आउटसाइडरच आहेत. बरं, ह्या सगळ्यांमध्ये दोघे जण नंतर कंटाळून म्हणायला लागले की धनंजय मुंडेंनी स्वतः आम्ही नैतिकता म्हणून एकदा राजीनामा दिला होता, धनंजय मुंडेंनी त्यांचा राजीनामा द्यावा. तर धनंजय मुंडे म्हणायचे ते दोघे जेव्हा म्हणतील तेव्हा आम्ही राजीनामा देऊ. तर समर्थक आणि पक्षाचे प्रवक्ते सांगायचे की ते दोषी असतील तर राजीनामा देतील. कदाचित तो राजीनामा खूप आधी झाला असता तर तो राजीनामा ग्रेसफुली मान्य केला गेला असता की हा ठीक आहे, एक ग्रेसफुली राजीनामा, आणि कदाचित अजून काही समाजमन वेगळ्या पद्धतीने पण विचार करू शकला असतं. परंतु आता ज्या पद्धतीने हा राजीनामा झालाय, हा राजीनामा नैतिकता म्हणून राजीनामा वाटत नाही, हा राजीनामा अपरिहार्यता म्हणून राजीनामा आहे. ही अपरिहार्यता होती, ही भाजपाची अपरिहार्यता आहे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची अपरिहार्यता आहे, ही सरकारची अपरिहार्यता आहे आणि हे सरकारचं अपयश आहे. हे अपयश आहे सरकारचं की तुम्हाला एका मागच्या हिवाळी अधिवेशनात जी गोष्ट माहिती होती, ज्या गोष्टीवर तुम्ही सातत्याने बोलत होतात, ती गोष्ट बाहेर आणता आणता तुम्ही आत्ता राज्याचं
बजेट सेशन पर्यंत तुम्ही वाट बघितली आणि एवढा काळ तुम्ही संतोष देशमुखांच्या हत्येला राजकीय इष्टापत्तीसारखं वापरून घेतलं. तुम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं तुमचा पॉलिटिकल अजेंडा राबवण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या. तुम्हाला याच्यामध्ये ना देशमुख कुटुंबांचं काही देणं घेणं होतं ना इतरांचं काही देणं घेणं होतं. कुठल्या पद्धतीची माणसं आहोत आपण? म्हणजे कालच्या ते सगळे फोटो बघितल्यानंतर प्रश्न पडतो की अरे मी बघितला नाही, तो कुठल्या तरी चित्रपटामध्ये औरंगजेबाचं क्रौर्य दाखवलं गेलं म्हणे, पण ते औरंगजेबाचं क्रौर्य सुद्धा फिकं पडलं असेल, इतकी क्रौर्याची परिसीमा या हत्या प्रकरणात गाठलेली आहे. हे इतकं क्रौर्य, ही माणसं आहेत का? मी दंतकथा ऐकल्या होत्या कधी काळी की कोणी राक्षस असतात. राक्षस कसे दिसतात मी बघितले नाहीत, परंतु कालचे फोटो बघितल्यानंतर राक्षस याच्यापेक्षा वेगळे असू शकत नाहीत, किंवा कदाचित ते यांच्यापेक्षा अजून सोबर असतील का? किती क्रूर. मृतदेहाच्या सोबत सुद्धा म्हणजे जिवंत असेपर्यंत हाल हाल करून मारायचं आणि मेल्यानंतर सुद्धा त्याला त्याचे इतके हाल करणं, हे माणसं करू शकत नाहीत. परंतु हे सगळं घडल्यानंतर, हे सगळे पुरावे हाती लागल्यानंतर, हे व्हिडिओज फोटोज समोर आल्यानंतर सुद्धा जर देवेंद्रजी 2.5 महिने शांत बसत असतील, 2.5 महिने फक्त आणि फक्त हा टेम्पो वाढवत नेला जात असेल, तर देवेंद्रजी आपण तरी माणूस म्हणून घेण्यासाठी पात्र आहोत का? आपल्याला असं वाटलंच नाही की आपण तातडीनं निर्णय घेतला पाहिजे? आत्ता जे फोटो बाहेर आलेत हे न कळण्या इतकी जनता दुधखुळी नाही. हे फोटो काय पद्धतीने बाहेर काढले गेलेत, बरोबर अधिवेशनाच्या आधी एकदम व्यवस्थित पद्धतीने ते फोटो बाहेर काढले गेले, पण ते फोटो बाहेर काढण्याच्या आधी 2.5 महिन्यांपासून तुमच्या जवळ होते. तुम्ही चार्जशीटच्या बहाण्याने बाहेर काढले, पण 2.5 महिने का 2.5 महिने त्या राजीनाम्यासाठी तरी तुम्ही शांत बसलात? आत्ता तुम्ही राजीनामा जरी घेतला आणि काही जरी केलं तरी आत्ता मात्र तुम्ही सुद्धा तितकेच दोषी असता. कारण गुन्हा करणारा तर गुन्हेगार असतोच असतो, पण गुन्हेगाराला पाठीशी घालणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो. गेले 2.5 महिने तुम्ही या सगळ्यांना पाठीशी घालायचा प्रयत्न केला. तुम्ही सुद्धा कुठे ना कुठे कारणीभूत आहात. कारण ज्या पोलिसांचं वर्णन केलं जातं, जे पोलीस परळी प्रकरणामध्ये होते सांगितलं जातंय, परळीतल्या बदल्या वारंवार होत नव्हत्या वगैरे हे सगळं सांगितलं जातंय. देवेंद्रजी गेल्या 10 वर्षामध्ये 2.5 वर्ष वगळता 7.5 वर्ष तुम्हीच गृहमंत्री होता. आणि तुम्ही गृहमंत्री असताना मंत्री महोदय धनंजय मुंडे यांची आणि तुमची किती जवळीक होती ही महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे परळीमध्ये कोणता पोलीस अधिकारी हवा आणि कोणता नको हे सगळं तुम्हीच सांगायचं ना. हे सगळं तुम्हीच बोलायचं. तुम्हीच ठरवत असाल ना. तुमच्या मर्जीशिवाय तर ते अधिकारी ठरवले जात नसतील ना. तरीही तुम्हाला सगळं माहिती असतानाही देवेंद्रजी तुम्ही 2.5-3 महिने हे एवढं मोठं सत्य लोकांपासून दडवून ठेवलं, लोकांना अंधारात ठेवलं, लोकांच्या भावनांशी खेळत राहिलात. लोक किती अगतिक होतात, लोक किती लिहितात, लोक किती संताप व्यक्त करतात, लोकांचा संताप कसा शिगेला पराकोटीला पोचेल याची वाट बघत राहिलात. फडणवीस साहेब, रबर किती ताणावं याला सुद्धा लिमिट असतं. अति ताणल्यावर ते तुटतं. तुम्ही महाराष्ट्राचा विश्वास किती ताणावा याला काहीतरी लिमिट. आणि 3 महिन्यानंतर अति ताणून ज्या पद्धतीचे फोटो बाहेर आलेत, तो भरोसा तुटलाय, तो विश्वास तुटलाय. ज्या लोकांना 5वी बहुमत मिळालेलं आहे त्या 5वी बहुमताचे परिणाम महाराष्ट्राची जनता भोगत आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. तुमचे अजितदादांची दादागिरी, एकनाथ शिंदेंची एकनाथ भाईगिरी आणि देवा भाऊ तुमची भाऊगिरी. दादा भाऊ भाई तुम्ही कुणीही बहिणींना न्याय देऊ शकत नाही. संतोष देशमुखांच्या कुटुंबातली आई, लेक, बहीण, पत्नी ही कदाचित तुम्हाला बहीण वाटत नाही, कारण तुमचा तो निव्वळ आणि निव्वळ तो निवडणुकीतला फार्स होता. याच्या पलीकडे काही नाही. हे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय. बाकी त्या राजीनाम्याचं काही आम्हाला सोयरसुतकच वाटत नाही. कारण नुसता राजीनामा किंवा नुसतं एवढंच पुरेसं आहे का? ज्या लोकांनी ज्या पद्धतीने हे सगळं केलंय, किंवा एवढं माहीत असताना सुद्धा जी लोक मोबाईलवर स्टेटस ठेवत होती आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत होती, त्यांच्याबद्दल आपल्या काय भूमिका आहेत त्या अजूनही स्पष्ट झाल्या नाहीत. त्या स्पष्ट होणं जास्त गरजेचं आहे.